शिक्षण मंत्री श्री संस्थेच्या अध्यक्षा माननीय कांचनताई गडकरी, संचालक माननीय डॉक्टर माधुरी सावरकर मॅम, माननीय शिक्षण अधिकारी डॉक्टर अजय चव्हाण सर, विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी ज्ञानदीप तेवत राहो, प्रत्येक जीवन उजळत हो. थँक्यू खाली हो एकदा करत होतो आणि प्रवेशी उत्सव होतोय, विदर्भातील शाळा सुरू होत आहे, काय भावना? आज अतिशय आपल्या विदर्भातल्या शाळकरी विद्यार्थ्यांकरता आनंदाचा दिवस आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळेतला पहिला दिवस हा उत्सुकतेचा असतो. विदर्भातल्या नागरिकांच्या वतीनं एक विशेष विनंती सरकारला करण्यात आली होती की इथलं वातावरण बघता ज्या शाळा बाकी ठिकाणी 16 तारखेला सुरू झाल्या होत्या त्या विदर्भातल्या शाळा 30 जूनपासून व्हाव्या, तसं आपण मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे ठेवली होती. त्यांनी देखील आदेश दिले की 30 तारखेपासून विदर्भातल्या शाळा सुरू व्हाव्यात आणि आज आपल्या विदर्भातल्या जवळजवर 23,000 शाळा ह्या आजच्या दिवसापासून सुरू होत आहेत. आज सेवा सदनमध्ये विद्यार्थी संवाद साधणार आहे, कशा प्रकारचे कार्यक्रम? सेल्फी विथ मिनिस्टर क्रमांक आहे. सेवा सदन शिक्षण संस्था ही अतिशय नामवंत शिक्षण संस्था आहे. 100 वर्ष या शिक्षण संस्थेला पूर्ण झालेले आहे आणि आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की इतक्या नामांकित शिक्षण संस्थेमध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. अनेक विद्यार्थी जे चांगल्या पदांवरती काम आहेत, अतिशय शिस्तीनं आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येते. आता उपवर्गीकरणाविरोधात खरं तर मोर्चा आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात, या सगळ्या याच्या विरोधात उतरलेले आहे लोक. कशाचे उपवर्गीकरण संदर्भात काही लोकांना त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, परंतु सरकार सर्वांची भावना त्या ठिकाणी समजवून गेली आणि योग्य तो मार्ग काढेल. टीईटीचा पेपर फुटलेला होता, कुठपर्यंत त्याचा अपडेट आहे? तपासाचे धागेदोरे परप्रांतात सुद्धा गेलेले दिसतात. परप्रांतातल्या काही इसमांनी टीईटीचा पेपर लीक करून तो परीक्षांपर्यंत पोहोचण्याचं चुकीचं काम ते करणार होते, परंतु आपण एक समजून घेतलं पाहिजे की शासनाच्याच दुसऱ्या एका विभागानं हा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडलेला आहे आणि ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं व्हावी याच्याकरता परीक्षा पुढे ढकलली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या संदर्भात पूर्ण बैठक घेतली. SITचं देखील गठन करण्यात आलेलं आहे. लवकरच पारदर्शक पद्धतीनं ही परीक्षा लुकआउट नोटीस वगैरे जारी करणाऱ्या मुख्य आरोपी विरुद्ध निश्चितपणे, कारण सगळ्या दोन टीम आपण त्या ठिकाणी बिहारला पाठवलेल्या आहे, एक टीम हरियाणाला देखील त्या ठिकाणी गेली आहे. अजून उर्वरित जे 2 आरोपी आहेत ते देखील लवकरच भेटतील. आजपासून राज्यामध्ये SIR ला सुरुवात झाली आहे, प्रशासनाची कशा प्रकारे तयारी? प्रशासनानं पूर्वीपासूनच पूर्णपणे तयारी SIR करता केलेली होती. आपण बघितलं की अनेक मतदार याद्यांमध्ये आतापर्यंत काही लोकांची नाराजी होती, काही लोकांचं नाव नव्हतं आणि काही लोकांचं 2-2, 3-3 ठिकाणी त्या ठिकाणी नाव राहायचं, परंतु SIRच्या माध्यमातून आता पारदर्शक मतदार यादी त्या ठिकाणी तयार. सर, आज प्रवेशोत्सव आप यहाँ आए हैं, बच्चों से बात करेंगे, क्या कहना चाहिए? हाँ बिल्कुल, अभी सेवा सदन जो यहाँ की नामांकित शिक्षण संस्था है, प्रवेश उत्सव के तौर पर उन्होंने अलग अलग प्रोग्राम्स यहाँ रखे हुए और मुझे भी खुशी है कि इतनी अच्छी शिक्षण संस्था में मुझे यहाँ निमंत्रित किया गया. सर, TET मामले में मको की भी कार्रवाई हो सकती है, ऐसा कहा जा रहा है? उसमें पहले हम लोग उस पर डिस्कशन में आया था वो मामला, पर अभी जो एक्ट्स में प्रोविजन है उसके तहत नहीं हो सकता है. तो कायद्यामध्ये काही सुधारणा करून आपण त्याच्यामध्ये भविष्यात अशा पद्धती इस तरीके की घटनाएं ना घड़ी इसलिए कोशिश करने वाले. पेपर की जो जांच चल रही है किस दिशा में चल रही है, अब तक कितनी सफलता मिली है, एक आरोपियों तक कैसे पहुंच पाए हैं? लगभग 5 आरोपी इसमें है, ऐसे प्राथमिक तौर पर हमको लग रहा है. 3 आरोपियों को वहाँ पकड़ा गया हुआ है. 2 आरोपियों को पकड़ने के लिए 2 टीम बिहार को गई है और 1 टीम हरियाणा भी गई है. आज जो स्कूल शुरू हो रहे हैं विदर्भ में, तो स्कूलों की संख्या कुल कितनी है जहाँ पे शुरू किया? देखो कि 15 से शुरू होने वाले थे. लगभग 23,800 स्कूल विदर्भ की है जो आज से शुरू होने वाली है. मराठी भाषा की अनिवार्यता पे भी कल सदन में बातचीत हुई है कि तमाम स्कूलों को मराठी
करना अनिवार्य नहीं तो फाइन लगाया जाएगा। बहुत सारे लोकप्रतिनिधियों और लोगों की तरफ से निवेदन था कि महाराष्ट्र की हर स्कूल में मराठी अनिवार्य करना चाहिए। वैसे इंस्ट्रक्शन भी सरकार की तरफ से दिए गए हैं, तो भी हमारे स्टेट में सिर्फ राज्य शासन के ही बोर्ड की स्कूलें नहीं है, कुछ CBSE है, कुछ IB स्कूल है, तो उसमें कुछ स्कूलों में नहीं मराठी में शिक्षा दी जाती, ऐसी कंप्लेंट्स वहाँ पे आई थी, पर और सरकार ने उस पर कड़ी कार्रवाई की। काही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आज पहिला दिवस आहे, पण विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. म्हणजे महत्त्वाची गोष्ट की त्या पैशामध्ये ते गणवेश पूर्ण करू शकले नाही. नाही, गणवेश देण्याकरिता सरकारनं साधी सरळ भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. आतापर्यंत सरकारच्या वतीनं गणवेश त्या ठिकाणी देण्यात होता. आता जी स्थानिक शाळा समिती आहे, शाळा समितीच्या खात्यामध्ये सरकारने त्या ठिकाणी पैसे वळते केलेले आहे. तिथली शाळा समिती ही विद्यार्थ्यांकरिता गणवेश तो घेणार आहे. निधी खूप कमी असल्याची तक्रार पालकांची पण झाली आहे. नाही, निश्चितच नाही, भरपूर असा निधी आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु भविष्यात जर का अजून विद्यार्थ्यांच्या गणवेशाकरिता निधी लागला तर सरकार त्या स्थानिक शाळा समितीच्या खात्यामध्ये वर्ग करेल. नरसापूर प्रकरणाचा निकाल लागल्यावर सर्वत्र कौतुक होत असताना संजय राऊतांनी यामध्ये काही फार कौतुकाचं नसल्याचं म्हटलं. संजय राऊतांना एवढं गांभीर्य घेण्याची गरज नाही आहे. थँक्यू.